सुप्रभात विद्यार्थी मित्रहो, जनता हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. इन लास्ट लेक्चर वी डिस्कस द एक्सरसाइज ऑन इंट्रोडक्शन टू ॲसिड अँड बेस. इन दॅट वी डिस्कस क्वेश्चन नंबर 1 to question number 4. Question number 1 to 4. In this session we discuss question number 5 to question number 9. Okay. Introduction to acid and base. In question number 5, answer the following questions. In this first question is explain the difference between acid and alkali or acid and base. We already know what is the difference between acid and base, and it is very easy. So you can write down in your notebook. Okay. बघा, तुम्हाला पहिल्या तासाला याच्या पाठीमागच्या तासामध्ये एक्सरसाइज आपण सॉल्व करायला घेतली होती. त्याच्यामध्ये 1 ते 4 पर्यंतचे प्रश्न आपण काय केलेले आहेत, सोडवलेले आहेत. आज आपल्याला क्वेश्चन नंबर 5 टू क्वेश्चन नंबर 9 पर्यंतचे क्वेश्चन्स डिस्कस करायचे आहेत. त्यातले जे इझी क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही स्वतः सोडवायचे आहेत. जिथं डिफिकल्ट वाटतात ते क्वेश्चन्स मी तुम्हाला ॲन्सरसहित इथं एक्सप्लेन केलेलं आहे. तर जनरली तुम्ही 7वीपासून शिकत आलेला आहात. ॲसिड आणि बेसमधला डिफरन्स तुम्हाला तो तोंडपाठ झालेला आहे. त्यामुळं हा जो क्वेश्चन आहे, क्वेश्चन 5मधला फर्स्ट क्वेश्चन, एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन ॲसिड अँड अल्कली, हा तुम्ही लिहायचा आहे आणि मला सेंड करायचा आहे व्हॉट्सअपला. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. याच्यामधला सेकंड क्वेश्चन काय आहे, व्हाय इंडिकेटर डज नॉट गेट अफेक्टेड बाय सॉल्ट. काय आहे बघा क्वेश्चन, व्हाय इंडिकेटर डज नॉट गेट अफेक्टेड बाय सॉल्ट. म्हणजे सॉल्टवरती इंडिकेटरचा परिणाम का दिसून येत नाही. बरोबर आहे ना. जर आपण ॲसिड आणि बेस सोल्युशन घेतलं आणि त्या ठिकाणी इंडिकेटर वापरला तर आपल्याला काय दिसतं, कलर चेंज दिसतो. पण आपण जर सॉल्ट घेतलं आणि त्या ठिकाणी इंडिकेटर जर वापरला तर कोणताही इफेक्ट दिसत नाही. का नाही दिसत, तर बघा याचं ॲन्सर तुम्ही काय लिहायचं आहे, तुमचं ॲन्सर काय असलं पाहिजे बघा, बिकॉज कॉमन सॉल्ट इज न्यूट्रल इन नेचर दॅट इज नायदर ॲसिडिक नॉर अल्कलाइन, सो इंडिकेटर डज नॉट गेट अफेक्टेड बाय सॉल्ट. कारण जे आपण कॉमन सॉल्ट वापरतो ते न्यूट्रल इन नेचरमध्ये असतात, ते ॲसिडिकही नसतात किंवा बेसिकही नसतात. त्यामुळं इंडिकेटर डज नॉट गेट अफेक्टेड बाय सॉल्ट. लक्षात आलं. ही जी वरची इन्फॉर्मेशन आहे ही तुमच्या माहितीसाठी आहे. इंडिकेटर चेंज देअर कलर इन प्रेझेन्स ऑफ ॲसिड ऑर अल्कली. सॉल्ट इज फॉर्म्ड बाय कॉम्बिनेशन ऑफ ॲसिड अँड अल्कली. दिस केमिकल रिॲक्शन इज कॉल्ड न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. इथं बघा, तुम्ही ॲन्सर लिहित असताना तुमचा ॲन्सर काय असलं पाहिजे, कॉमन सॉल्ट इज न्यूट्रल इन नेचर दॅट इज नायदर ॲसिडिक नॉर अल्कलाइन, सो इंडिकेटर डज नॉट गेट अफेक्टेड बाय सॉल्ट. लक्षात येईल तुमच्या, लिहू शकता तुम्ही, त्याचा ॲन्सर लिहा. नेक्स्ट क्वेश्चन, विच सबस्टन्स आर प्रोड्यूस्ड बाय न्यूट्रलायझेशन प्रोसेस. आत्ताच सांगितलं मी तुम्हाला, न्यूट्रलायझेशन प्रोसेसमध्ये आपण ॲसिड आणि बेस एकत्र करतो आणि त्यापासून आपल्याला सॉल्ट आणि वॉटर मिळतं. इन न्यूट्रलायझेशन प्रोसेस सॉल्ट अँड वॉटर आर फॉर्म्ड बाय कॉम्बिनेशन ऑफ ॲसिड अँड अल्कली. एवढं लक्षात ठेवू शकता आपण, न्यूट्रलायझेशन रिॲक्शनमध्ये आपल्याला सॉल्ट आणि वॉटर मिळतं. इन न्यूट्रलायझेशन प्रोसेस सॉल्ट अँड वॉटर आर फॉर्म्ड. ठीक आहे. किती सिम्पल क्वेश्चन्स आहेत बघा. विच आर द इंडस्ट्रियल युजेस ऑफ ॲसिड. ऑलरेडी आपण सल्फ्युरिक ॲसिडचे युजेस बघितलेले आहेत. त्या ठिकाणी तेच आपले कॉमन ॲसिडचे सगळे युजेस असणार आहेत. ॲसिड आपण कोणत्या कोणत्या ठिकाणी वापरतो, तर पहिलं बघा, ॲसिड्स आर यूज्ड इन प्रोडक्शन ऑफ केमिकल फर्टिलायझर्स.
केमिकल शेतासाठी वापरणारी जी आपण औषधं, रासायनिक औषधं जी वापरतो, त्या रासायनिक औषधं तयार करण्यासाठी ॲसिडचा वापर केला जातो. नेक्स्ट, ॲसिड्स आर यूज्ड इन द प्रोडक्शन ऑफ एक्सप्लोजिव्स, ऑइल प्युरिफिकेशन, मेडिसिन्स, डाईज अँड पेंट. एक्सप्लोजिव्स म्हणजे फटाके बनवण्यासाठी, तेलांचं प्युरिफिकेशन करण्यासाठी, मेडिसिन बनवण्यासाठी, डाईज म्हणजे कलर आपण क्लॉथला कलर करतो, कपड्यांना कलर केला जातो, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या डाईज बनवल्या जातात, त्या डाईज बनवण्यासाठी ॲसिड वापरतात आणि पेंट बनवण्यासाठी. हायड्रोक्लोरिक ॲसिड इज यूज्ड फॉर द प्रिपरेशन ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ क्लोराईड सॉल्ट. ऑलरेडी हा क्वेश्चन आपल्याकडे येऊन गेलेला आहे. हाऊ विल यू प्रिपेअर विच ॲसिड इज यूज्ड टू प्रिपेअर क्लोराईड सॉल्ट. आपण तिथं आन्सर लिहिलं आहे, हायड्रोक्लोरिक ॲसिड इज यूज्ड फॉर द प्रिपरेशन ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ क्लोराईड सॉल्ट. नेक्स्ट बघा, 4th नंबर काय आहे इंडस्ट्रियल यूज ॲसिडचा. डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड इज यूज्ड इन द बॅटरीज. ऑलरेडी सांगितलेलं आहे मी तुम्हाला, घरामध्ये ज्या इन्व्हर्टर बॅटरी असतात किंवा तुमच्या कारमध्ये ज्या बॅटरीज असतात, एनिवे आपली जी मोबाईलमधली बॅटरी असेल किंवा आपला टॉर्च असतो त्याच्यामध्ये ज्या बॅटरीज असतात, त्या सगळ्या बॅटरीजमध्ये सल्फ्युरिक ॲसिड यूज केलेलं असतं. डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड इज यूज्ड फॉर स्टरिलायझेशन ऑफ वॉटर. पाण्याचं निर्जंतुकीकरण करण्यासाठी सुद्धा काय केलं जातं, डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिडचा वापर केला जातो. ॲसिड इज यूज्ड फॉर मेकिंग व्हाईट पेपर फ्रॉम वूड पल्प. झाडाच्या लगद्यापासून कागद बनवतात त्यावेळी सुद्धा काय केलं जातं, सल्फ्युरिक ॲसिड किंवा डायल्यूट ॲसिडचा वापर केला जातो. दीज आर द युजेस ऑफ इंडस्ट्रियल युजेस ऑफ ॲसिड्स. नेक्स्ट काय आहे बघा, सिलेक्ट प्रॉपर वर्ड. क्वेश्चन नंबर 6, सिलेक्ट प्रॉपर वर्ड गिवन इन अ ब्रॅकेट अँड फिल इन द ब्लँक्स. आता हा क्वेश्चन तुम्हाला स्वतः सोडवायचा आहे, कारण खूप इझी असा प्रश्न आहे. तुमच्या पुस्तकामध्ये हे तुम्ही रीड करू शकता. काय आहे बघा, पहिलं ए, मेन कॉन्स्टिट्युएंट ऑफ ॲसिड इज. म्हणजे ॲसिडमधला मेन कॉन्स्टिट्युएंट कोणता आहे, ॲसिडमध्ये मुख्य असा कोणता भाग आहे. सेकंड बी, मेन कॉन्स्टिट्युएंट ऑफ अल्कली इज. अल्कलीमध्ये कोणता मेन कॉन्स्टिट्युएंट आहे. आणि थर्ड वन, टार्टारिक ॲसिड इज ए. टार्टारिक ॲसिड जे आहे ते कोणत्या टाईपचं ॲसिड आहे, वीक ॲसिड आहे की स्ट्रॉंग ॲसिड आहे, हे तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे, लक्षात आलं. आता हे तिन्ही प्रश्न तुम्हाला रिकाम्या जागा आहेत आणि ह्या तुम्ही सॉल्व करायचे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघा, मॅच द पेयर्स. क्वेश्चन नंबर 7 काय आहे, मॅच द पेयर्स. इकडे तुम्हाला ग्रुप ए दिलेला आहे, 4 फूड स्टफ्स दिलेले आहेत आणि ग्रुप बीमध्ये त्यांचे ॲसिड्स म्हणजे त्या फूड स्टफमध्ये कोणत्या टाईपचे ॲसिड प्रेझेंट असतात हे सांगितलेलं आहे. मग तुम्हाला काय करायचं आहे आता, टॅमरिंड, चिंच ज्याला म्हणतो आपण, त्या चिंचेमध्ये कोणतं टाईपचं ॲसिड असतं ते तुम्ही टिक मार्क करायचं आहे. कर्ड, दह्यामध्ये ऑलरेडी सांगितलं आहे दह्यामध्ये कोणतं ॲसिड असतं, लेमन, विनेगार. पहिलं लेक्चर जर तुम्ही व्यवस्थित बघितला असाल किंवा तुमच्याकडे तो व्हिडिओ सेव्ह असेल तर तुम्ही हे ॲन्सर्स इझिली किंवा 100% करेक्ट लिहू शकता. त्यामुळं मॅच द पेयर्स, सिलेक्ट प्रॉपर वर्ड हे दोन्ही क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व करायचे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 8, स्टेट ट्रू ऑर फॉल्स. ट्रू ऑर फॉल्स सांगायचं आहे आपल्याला. फर्स्ट वन आहे, ऑक्साइड्स ऑफ मेटल्स आर अल्कलाइन इन नेचर. मेटल ऑक्साईड म्हणजेच FeO, मेटल म्हणजे आयर्न, त्याच्याबरोबर ऑक्सिजन जर जोडला गेला तर तो काय होतो, मेटल ऑक्साईड होतो. मग हे जे सगळे मेटल ऑक्साईड असतात हे कसे आहेत, अल्कलाइन इन नेचर आहेत. अल्कलाइन म्हणजे बेसिक नेचर आहेत. बघा FeO, CuO हे सगळे ऑक्साइड्स काय आहेत, अल्कलाइन इन नेचर, म्हणून हे काय आहे, इट इज ट्रू. सेकंड, सॉल्ट इज ॲसिडिक. टेबल सॉल्ट असेल आपलं की आपण जे घरामध्ये खाण्याचं मीठ वापरतो ते कसं आहे, ॲसिडिक आहे का, नाही आहे. तर हे काय आहे आन्सर याचं, फॉल्स. कारण टेबल सॉल्ट हे कसं आहे,
न्यूट्रल इन नेचर आहे. थर्ड काय आहे बघा, मेटल्स कोरोड्स इज ड्यू टू सॉल्ट. मेटलचं कोरोजन होतं कशामुळं, तर सॉल्टमुळं. हे करेक्ट आहे का आन्सर? नाही. तर मेटल कोरोडेड ड्यू टू वॉटर अँड ऑक्सिजन. वॉटर आणि ऑक्सिजनमुळं मेटलचं कोरोजन होतं, सॉल्टमुळं होत नाही. त्यामुळे थर्ड क्वेश्चनचा आन्सर काय असेल? फॉल्स. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 9 काय आहे बघा, क्लासिफाय फॉलोविंग सबस्टन्सेस इनटू ॲसिडिक, बेसिक अँड न्यूट्रल ग्रुप. आता या ठिकाणी जे काही तुम्हाला सबस्टन्सेस दिलेले आहेत त्या सबस्टन्सचं तुम्हाला वर्गीकरण करायचं आहे. ॲसिड कोणते आहेत, बेस कोणते आहेत आणि न्यूट्रल कोणते आहेत. आता इथं बघा HCl, NaCl, MgO, KCl, CaO, H2SO4, HNO3, H2O, Na2CO3. म्हणजे आता पाठीमागच्या स्लाईडमध्ये आपण बघितलं होतं जे मेटल ऑक्साईड्स असतात ते सगळे कसे आहेत, अल्कलाईन, म्हणजेच अल्कलाईन इन नेचर आहेत. म्हणजे इथं आता MgO, CaO हे काय झाले, मेटल ऑक्साईड झाले. मग हे सगळे मेटल ऑक्साईड कसे असणार आहेत, अल्कलाईन इन नेचर असणार आहेत. म्हणजेच हे काय असणार, बेस असणार आहेत. HCl वगैरे काय असतील, ॲसिड असतील. आणि सॉल्ट म्हणजे ऑलरेडी माहिती आहे. न्यूट्रल ग्रुप कोणता असणार आहे, NaCl, KCl हे सगळे काय आहे, न्यूट्रल. या पद्धतीनं हा सगळा जो काही एक्सरसाइज आहे तो तुम्हाला सॉल्व करायचा आहे आणि सगळ्यांनी त्याचे फोटो काढून व्हॉट्सअपला सेंड करायचे आहेत. समजा या क्वेश्चन्समध्ये कुणालाही काहीही शंका असेल तर तुम्ही पर्सनली कॉल करून विचारू शकता. ठीक आहे. इथं आपला 12 नंबरचा जो काही टॉपिक आहे, इंट्रोडक्शन टू ॲसिड अँड बेस, समाप्त होतोय. त्याची एक्सरसाइज पण आपण पाहिलेली आहे. कुणाला काहीही शंका असेल तर तुम्ही मला विचारू शकता. थँक्यू.